गडिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती नवीन नेतृत्वाच्या हाती. सभापतीपदी भाजपचे भाऊकू गुरव, उपसभापती काँग्रेसचे पांडुरंग नाईक. सर्वपक्षीय एकजुटीने निवडणूक बिनविरोध. गडिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे भाऊकू गुरव तर उपसभापतीपदी काँग्रेसचे पांडुरंग नाईक यांची बिनविरोधी निवड झाली. सरकार सहाय्यक निबंधक अनिता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. गुरव यांच्या सभापतीपदी आणि नाईक यांच्या उपसभापतीपदी नियुक्तीने समितीच्या नव्या कार्यकाळाची सुरुवात झाली आहे. गडिंग्लज, आजरा, चंदगड आणि कागल तालुक्यात कार्यरत असलेल्या या बाजार समितीला काही वर्षापासून आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या अडचणीतून समितीला बाहेर काढण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज ओळखली. 2 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत सर्वांनी एकजुटीने बिनविरोधी निवडणूक करून परस्पर सहमतीने प्रत्येक पक्षाला क्रमाने संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसला, दुसऱ्या वर्षी काँग्रेसला तर यावर्षी भाजपाला सभापतीपद मिळाले. उपसभापती पदासाठी अनुक्रमे भाजप, जनता दल आणि आता काँग्रेसला संधी मिळाली आहे. निवड प्रक्रियेत सभापतीसाठी गुरव आणि उपसभापतीसाठी नाईक यांनीच अर्ज दाखल केले होते. गुरव यांचे सूचक अशोक चराटी, अनुमोदक अभयसिंह देसाई तर नाईक यांचे सूचक रामदास पाटील आणि अनुमोदक रामगोंडा पाटील होते. प्रत्येक पदासाठी एकच अर्ज असल्याने सहकार निबंधक शिंदे यांनी दोन्ही निवडी बिनविरोधी घोषित केल्या. या निवडीनंतर नव्या नेतृत्वासमोर आर्थिक सक्षमीकरणाचे मोठे आव्हान असून सर्वपक्षीय सहकार्याने बाजार समितीला पुन्हा सक्षम करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.